काल नगर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये खडकी, खंडाळा, अकोळनेर आणि शिराढोण या गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळं अचानक नदीचा प्रवाह वाढला, पाणी वाढलं आणि पूर परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामध्ये नदीत पुलावरून जात असताना एक ट्रॅक्टर आणि त्यामध्ये बसलेलं कुटुंब, 2 लहान मुली, 1 महिला आणि 2 सख्खे भाऊ या ठिकाणी ते नदीच्या प्रवाहामध्ये पडले आणि ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला धरून असलेले महिला आणि 2 मुली या त्या ट्रॉलीवरती बुचकाळे खाऊन वरती आल्या आणि त्यांनी त्या ट्रॉलीवर बसल्या, परंतु हेडमध्ये बसलेले हे 2 भाऊ ट्रॅक्टरच्या बाहेर फेकल्या गेल्यामुळं हे नदी प्रवाहामध्ये एक 700 ते 800 मीटरवरती फेकले गेले आणि त्यांनी वाहत जाऊन एका लाईटच्या पोलला पकडून त्या ठिकाणी ते धरून उभे होते. नदीचा प्रवाह फार वेगानं होता पाण्याचा, त्याच्यामुळं तिथं कुणी जाण्यासाठी डेअरिंग करत नव्हतं आणि गाववाले सगळे जमा झालेले होते. समोर वाहत चाललेले असून सुद्धा मध्ये जायची परिस्थिती नव्हती. अशा परिस्थितीमध्ये आम्हाला डायल 112ला कॉल आला आणि आम्ही तात्काळ त्या ठिकाणी जाऊन दोराच्या साह्यानं मी स्वतः पाण्यामध्ये उतरून गावकऱ्यांचे चांगले पोहणारे लोकांना सोबत घेऊन दोर कमरेला बांधून त्या ठिकाणी पाण्यामध्ये उतरून त्या 5ही लोकांना आम्ही त्या ठिकाणी रेस्क्यू केलेला आहे. आणि मला एक समाधान वाटतं का मी माझी नोकरी करत असताना महाराष्ट्र पोलीसमध्ये काही लोकांचा मी जीव वाचवला. अर्थातच यामागं आमच्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री गार्गे सर, अपर पोलीस अधीक्षक खैरे सर आणि एसडीपीओ भोसले सर यांनी मार्गदर्शन केलं आणि त्याचबरोबर गावकऱ्यांच्या सहकार्यानं सुखरूप त्यांना नदी पात्राच्या बाहेर आणलेलं आहे. तरी खूप सारा नदीचा पाण्याचा फ्लो असताना सुद्धा त्या ठिकाणी आम्ही त्यांना सुखरूप बाहेर काढलं आणि रेस्क्यू केलेलं आहे.